नमस्कार. आज मी MP पाटील सरांच्या कविता शिकवलेल्या कविता आवडलेल्या या पुस्तकातील मंगेश पाडगावकरांचे दर्शन हे प्रकरण वाचित आहे. मंगेश पाडगावकरांची दर्शन. मी कधीच नाही म्हटले की तू दे मज दर्शन. हो त्या लाटा उधळीत आपुली फेनिल कविता, फुला फुलांतून अखंड उमलत होती नवता. होते वारे वाहत तारे होते चमकत, बाभळीवरही गुच्छ फुलांचे होते लगडत. रे कसे वेगळे म्हणू सांग तुझ याच्या पासून, मी कधीच नाही म्हटले की तू दे मज दर्शन. उठून पहाटे जावे तर तू रंग चमावे, नभी पहावे तर तू ढग होऊन झुलावे. या धारांतून तुझे कृपामय हात दिसावे, किरणांच्या अधरांवर स्मित तव फुलत असावे. हे डोळे भरुनी बघतो आहे सारे अनुदिन, मी कधीच नाही म्हटले की तू दे मज दर्शन. तू नाहीस या वसंतातून कोण फुले मग, तू नाहीस दवबिंदूत का मग झगमग झगमग. तुझ्या वाचुनी बीजांमधुनी कोण फुलले रे, तुझ्या वाचुनी रंगामधुनी कोण फुले रे. मी कधी न पाहिले तुझे निराळेपण त्याच्या विण, मी कधीच नाही म्हटले की तू दे मज दर्शन. हे लावे जनसागर माझ्या अवती भवती, खरे सांग ही नाना रूपे तुझीच नव्हती. मनामनांतून त्यांच्या होती तुझी चेतना, कर्मा कर्मा मधुनी होती तुझी प्रेरणा. मी कसे उणे तुझ करू त्यांची या सुख दुःखातून, मी कधीच नाही म्हटले की तू दे मज दर्शन. तुला पाहिले ऋतू ऋतूंतून फुला फळांतून, त्या गगनातून त्या मातीतून स्थिती गतीतून, या संघर्षातून सुख दुःखातून व्यथे व्यथेतून, या सृष्टीतून अनुभवतीच्या मानवतेतून. रे कसे शोधू तुझ वेड्या परी मी तुलाच टाकून, मी कधीच नाही म्हटले की तू दे मज दर्शन. एखाद्या चिदविलासवादी थोर तत्वज्ञाच्या काव्यात्मक बृहद ग्रंथाच्या सिंधूतील निदान बिंदूवत प्रत्यय देणारी एखादी स्फुट कविताही असू शकते. या थोर तत्वचिंतकाच्या चिदविलासवादाचे मूळ ऋग्वेदाच्या 10व्या मंडलाच्या 11व्या अनुवाकातील नारदीय सूत्रापर्यंत गेलेले असते. त्याचे पडसाद उपनिषदे, काश्मीरी शैवाचे अद्वयानंद शांकर दर्शन, गीतेतील विश्वरूप दर्शन आदींमध्ये पडलेले असतात. एकमाद्वितीय ब्रह्म सो कायमयत बहुस्याम, सर्व खलु इदं ब्रह्म आदी अवतरणात या आकारातील विश्वातील ब्रह्मरूपाबद्दलचे चिंतन केलेले आढळते. मग एखादा सर्जनशील प्रतिभेचा तो तत्वज्ञ कवी आपल्या बृहत ग्रंथात तैसे विश्व उणे नावे, हे मीची पै आघवे, आता चंद्रबिंब सोलावे न लगे जेवी. म्हणजेच चंद्रबिंबातच चंद्र असतो या चपखल दृष्टांतून या आकारातील विश्वातच ब्रह्म असते हे सूत्र मांडून जातो. पुढे म्हणोनी जगपैर परवते, सारुनी पाहिजे माते, तैसा नव्हे उखिते अवघे चिनी. हे प्रतिपादन ओघानेच येते. या विश्वापलीकडे जाऊन माझा शोध घ्यावा असा मी म्हणजे ब्रह्म नाहीच. या विश्वात जे काही आहे ते म्हणजेच ब्रह्म असे हे विश्वब्रह्माच्या एकरूपतेचे प्रतिपादन आहे. या तत्वज्ञ कवीने या विश्वालाच ब्रह्म मानल्यामुळे या विश्व पसाऱ्यातील प्रतिमांनी रसरसलेले काव्यात्म सर्जन त्याच्या शब्दाशब्दातून अवतरत असते. शारदीयेच्या चंद्रकळे, माझारीच्या अमृतकण वेचणारी चकोर तलगे, आकाशीच्या चंद्राच्या दर्शन आलिंगनाने फुलोरून जाणारी कुमुदिनी, कमळ पाकळ्यांना स्पर्श न करता पराग वेचणारे भ्रमर,
घनगर्जिता सरसा नृत्य करणारे मयूर, कुंकुमे न्हालेली नागपिले, वाऱ्यावर डुलणारी कमलदळे, नितुळ कंद पाण्याचे वाहणारे झरे, मलय निलुमंद सुगंध, मदोदधीचे तरंग असे हे विश्वचैतन्याने भारलेले नितांत सुंदर काव्यात्म सर्जन असते. आपल्या अवतीभोवतीच्या एखाद्या कवीची एखादी स्फुट कविता वाचताना या बृहद ग्रंथातील तात्विक काव्यात्म दर्शनाचे स्फुट पडसाद आपल्या मनात उमटत असतात. एवढे तरी मर्यादित श्रेय त्या कवितेला दिले गेले पाहिजे याची नोंद व्हावी एवढ्यापुरताच उपरोक्त संदर्भ काहीसा विस्ताराने दिला आहे. मंगेश पाडगावकर नावाच्या आजच्या प्रसिद्ध कवीने 50 वर्षापूर्वीच्या त्याच्या 20-22च्या कोवळ्या वयात 8-10 दिवसांच्या अवधीत अशा तत्वदर्शनाच्या एकच नव्हे तर एकदम 3 कविता लिहिल्या आहेत. उत्कट प्रेमभाव जगण्याच्या वयात तेवढ्याच उत्कटतेने हे विश्वाच्या आकलनाचे प्रतिचिंतन, विश्व ब्रह्म या द्वंद्वाबद्दल चिंतन करणारे साक्षात्कारी साधक, तत्वचिंतक, दर्शनकार, व्यासंगी प्रज्ञावंत, तत्वज्ञ प्रतिभावंत आदी पूर्वसुरींचा हा संस्कार असतो की त्याचबरोबर सामूहिक अबोध मनाच्या संवेदनशील प्रवाहातून झिरपत येत असलेले हे ब्रह्मचिंतन एखाद्या अनुभविक कवी प्रतिभेतून व्यक्त होत असते. ब्रह्म सत्यम जगत मिथ्या या मायावादी तथ्याशी या 3ही कवितात वाद घातला आहे. जय जय हे पार्थिवतेने प्रारंभ केला आहे आणि आज जागे आहे मन या कवितेने समारोप केला आहे. कळले आता नाही तुझ्या विण ब्रह्म वेगळे असे पार्थिवतेच्या संदर्भात त्या कवितेत सूतोवाच केले आहे. याच अणूत परमाणूत असलेल्या ब्रह्माचे आकलन होण्यासाठी जागे हवे माझे मन अशी जाण दिली आहे. आणि दर्शन ही मध्यवर्ती कविता ब्रह्म विश्व या द्वंद्वातून परिपूर्ण मुक्त होत आहे. या विश्वापलीकडे ब्रह्म नाहीच या ठाम निश्चित निर्णयाप्रत येत असल्याचे दिसते. दर्शन कवितेची रे अरेची एकेरी संबोधन शैली नामातुक्याच्या अभंगवाणीची आहे, पण वेगळ्या वाटेकडे नेणारी आहे. नामातुक्याच्या अभंगवाणीत त्यांना अभिप्रेत असलेल्या विश्वापलीकडील ब्रह्माच्या दर्शनासाठीची आळवणी आहे आणि प्रस्तुत कवीची वाणी त्या ब्रह्माचे दर्शन नाकारणारी आहे. मी कधीच नाही म्हटले की तू दे मज दर्शन हा ध्रुपदातील त्या दर्शनाला दिलेला चारवाकी नास्तिकतेचा नकार कवितेच्या 5ही कडव्यां शेवटल्या पंक्तीतून मंत्रघोषवत आवर्तित होत त्या नसलेल्या ब्रह्माचे अस्तित्व ठामपणे नाकारित आहे. कारण कवीच्या दृष्टीने अवतीभोवतीचे विश्व एवढेच सत्य आहे. ब्रह्म याच परिभाषेत म्हणावयाचे झाले तर डोळे भरूनी बघत आहे सारे अनुदिन तेच आणि तेवढेच ब्रह्म आहे. आणि हेच जर विश्वाबद्दलचे आकलन असेल तर रे कसे वेगळं म्हणून सांग तुझं यांच्यापासून, रे कसे शोधू तुझं वेड्या परिमी तुलाच टाकून असा त्याचा युक्तिवाद बिनतोड आहे. या कवितेत हा युक्तिवाद अनुभविक आधारित उद्गामी अनुमानाच्या तार्किक पद्धतीने मांडला गेला आहे. मात्र हे उद्गामी अनुमान काव्य प्रतिभास्पर्शित असल्याने त्याला वैयक्तिक अनुभवाचे भावरूप प्राप्त झाले आहे. विश्वाचे सौंदर्य भोगता भोगता त्याचे गूढ शोधताना निर्णायक निर्णयाप्रत येण्यापूर्वी कवीची वृत्ती काहीशी संभ्रमित होत असते. कधी त्याला हा विश्वपसारा म्हणजेच त्या चित ब्रह्माचे विलसन वाटत असते, तर कधी हे विश्व ब्रह्मरूपच वाटत असते. पण शेवटी त्या विश्वाच्या पलीकडे ते तथाकथित ब्रह्म नसल्याच्या जाणीवेने त्या ब्रह्माचा विश्वाला टाकून शोध घेणे हे वेडेपणाचे ठरेल या तर्क अधिष्ठित भावात्म निर्णयाप्रत तो येत असतो. या कवितेतील उपरोक्त मध्यवर्ती तथ्य लक्षात घेतल्यानंतर तिचा आशय संक्षेपाने देणे पुरेसे ठरावे. त्याचा आरंभ दुसऱ्या कडव्यापासून करणे संयुक्तिक ठरेल. दुसऱ्या कडव्यात तू रंग चव्हावे, तू ढग होऊन झुलावे, धारांतून तुझे
कृपामय हात दिसावे, किरणांच्या धरावर स्मित तव फुलत असावे. हे सारे जे कवी डोळे भरून बघत आहे सारे अनुदिन, ते कवीला ब्रह्माचे विलसन वाटत असते. पण पहिल्या, तिसऱ्या आणि चौथ्या कडव्यामध्ये अनादी भूतकाळापासून आजच्या वर्तमानापर्यंत विश्व म्हणजे ब्रह्माचे केवळ विलसन नसून विश्व हेच ब्रह्म आहे असे कवीचे आनुभाविक अनुमान व्यक्त होत असते. विश्व आणि ब्रह्म या द्वंद्वाबद्दल बोलणारे या भूतलावर कुणीही नव्हते. त्या अनादी काळातही होत्या लाटा उधळीत आपुली फेनील कविता, फुला फुलातून अखंड उमलत होती नवता. होते वारे वाहत, तारे होते चमकत, बाभळीवरही गुच्छ फुलांचे होते लगडत. या साऱ्या विश्व सौंदर्यमय सत्याला ब्रह्मापासून वेगळे असे कसे म्हणता येईल असा त्याचा प्रश्न आहे. या प्रश्नातून विश्व हे ब्रह्मच आहे हे सत्य सांगितले जात आहे. तिसऱ्या चौथ्या कडव्यात वसंतातून फुलणारा, दवबिंदूत झगमगणारा, बीजांतून फुलणारा, रंगातून खुलणारा आणि अवतीभोवतीच्या मानवी जनसागराच्या मनामनातून, कर्माकर्मातून, सुखातून, दुःखातून दिसणारी ही सारी रूपे म्हणजे तुझ्याच चेतनेची, तुझ्याच प्रेरणेची, तुझीच रूपे असतात असे ब्रह्मविश्वाच्या एकरूपतेचे प्रतिपादन असते. शेवटच्या 5व्या निर्णायक कडव्यात चारही कडव्यातील विश्वात्मक ब्रह्माचे एकत्रीकरण करून ऋतूतून, फळाफळांतून, त्या गगनातून, त्या या मातीतून, स्थितीगतीतून, संघर्षातून, सुखदुःखातून जर फक्त तेवढंच ब्रह्म असतोस तर तुलाच टाकून, या विश्वाला टाकून त्या नसलेल्या ब्रह्माचा शोध कशाला करू असा प्रश्न उपस्थित करून या आकारित विश्वापलीकडे वेगळे ब्रह्म नसते हे आनुभाविक सत्य स्पष्टपणे सुचवले जाते. हा सौंदर्यजीवी कवी आहे. तो आनंद यात्री आहे. सौंदर्य दर्शनाने वेडावून जाणारा कवी आहे. पंचसंवेदनांच्या सर्वांगाने ते सौंदर्य भोगणारा कवी आहे. हा सौंदर्य भोग घेता घेता त्याचे गूढ शोधणारा कवी आहे. त्याला या सुंदर जीवनाबद्दलचे कुतूहल आहे. त्याचे हे कुतूहल, त्यामधून येणारे चिंतन आणि त्याची सौंदर्यमग्नता या साऱ्यातून जे नकळत कळते, जे गूढ उकलते, ते तथाकथित पारलौकिक अलौकिक ब्रह्माची मिथ्यता सांगणारे, व्यर्थता सांगणारे असते. म्हणून त्या मिथ्या ब्रह्माचा शोध घेणे, त्याच्या दर्शनाचा ध्यास घेणे हे व्यर्थच आहे. हे त्याचे भावनिक आणि तार्किक निर्णयन आहे. तेच या कवितेचे पार्थिव अर्थसौंदर्य आहे. या सौंदर्यपूजक कवीच्या या कवितेत येणाऱ्या साऱ्या निसर्ग सौंदर्याच्या प्रतिमा असार मायेच्या मिथ्या कल्पनेला छेद देणारे आहेत. हा विश्वपसारा, त्याचा संसार हा असार निरर्थक नसून हे सारे सौंदर्यमय, आनंदमय, चैतन्यमय आहे अशा जाणीवेने जीवनाकडे ओढून नेणाऱ्या या प्रतिमा आहेत. विश्वाच्या आनंदकंद सौंदर्याचा भरभरून प्रत्यय देणाऱ्या या प्रतिमा आहेत. एक प्रकारच्या उदात्त स्पर्शित प्रसन्नतेच्या गाभाऱ्यात नेणाऱ्या ह्या प्रतिमा आहेत. या प्रतिमांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 20-22तील तारुण्याच्या उत्कट फेसाळत्या भाववृत्तींचे तत्सदृश निसर्ग सौंदर्यात स्थलांतरित होणाऱ्या या प्रतिमा आहेत. किंबहुना त्या सौंदर्य रंगगंधात उत्कटलेल्या तत्सदृश भाववृत्तीतच त्या प्रतिमांतून व्यक्त होत असतात. फेनील कविता उधळणाऱ्या लाटा, फुलाफुलातून उमलणारी नवता, यात ते भावस्थलांतर होत असते. होते वारे वाहत, तारे होते चमकत, बाभळीवरही गुच्छ फुलांचे होते लगडत. यातही होत असते रंग, वसंत, झगमगणारे दवबिंदू, त्या यातूनही तेच. आणि शेवटल्या ऋतूतून, फळाफळांतून, त्या गगनातून, या मातीतून, या आणि अशा साऱ्या आवेगी संवादी नादवर्तनातून कविता सापेक्ष सदृश उत्कट भावतरंगाचे रंगगंध उधळत येत असतात. आणि या निसर्गातील चैतन्याला
जो एक हालणारा, डुलणारा, फुलणारा, झुलणारा लय आहे, तोच लय या कवितेच्या शब्दाशब्दांतून आंदोलत असतो. लाटा लाटांचा, वाहत्या वाऱ्यांचा, झुलत्या फुलांचा, उडत्या पाखरांचा, पृथ्वीच्या गतीचा, पावसाच्या सरींचा, दिवस रातीचा, ऋतुचक्राचा तो आदिम लय येथील ऋतूतून, फुलाफळांतून, गगनातून, मातीतून, स्थितीतून, गतीतून, सुखांतून, दुःखातून, या सृष्टीतून, मानवतेतून, या साऱ्या शब्दांतून कवितेतील आशयाशी संवाद साधित आपल्याच लयदारीत बोलत असतो. या आंतरिक लयाला मुक्तछंदी आविष्कारातील मुक्तपणाची स्वैरता न देता त्याला निसर्गाच्या लयस्पंदनाशी आणखी एकरूप होण्यासाठी सुरेल लयतेच्या सममात्रांचा समांतरित आवर्तनात गुंफले आहे. 28 मात्रांच्या ध्रुपदानंतर 24 मात्रांच्या 4 पंक्तींचा एकमेकींशी समांतर साधणारा अंतरा आणि परत 28 मात्रांच्या 5व्या विरोधी लयाच्या समेकडे येणाऱ्या पंक्तीने ध्रुपदाशी समांतरता साधली जाते. अशा 5 कडव्यांतून आवर्तित होणारी बंदिस्त बंदिश या कवितेला सुरेल लयसौंदर्य बहाल करीत असते. या सुरेल लयसौंदर्यात मात्रा वृत्तांच्या धर्मानुसार येणारे यमक, प्रास आणि त्यांच्याबरोबर येणारी नादमधुरता, जिथे निनादत्वरील प्रतिक्रिया आपण अनुभवले आहे, कवितेच्या सौंदर्यात अधिकाधिक भर घालीत असते. धन्यवाद.